विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज दुसरा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सिंपल कॅशबुकवरचा पाहणार आहोत. याच्या अगोदरच मी तुम्हाला और कशाला काय आहे ते या ठिकाणी टाकलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं प्रश्नक्रम कसा येऊ शकतो, त्यामध्ये जर्नल, लेजर, सबसिडियरी बुक्स आणि सिंपल कॅशबुक म्हणजे कॅशबुक, हे 4 प्रॉब्लेम एका गटात असणार आहेत. जर्नल, लेजर आपलं झालेलं आहे. सबसिडियरी बुक्स आणि कॅशबुक आता चालू आहे. राहिलं सबसिडियरी बुक्स. मग एकमेकाला या 4 मध्ये एकमेकाला और 2 सोडवायचेत, 2 सोडवायचे आहे. त्यामुळं आपल्याला त्याच्यावरचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवता येईल, अडचण येणार नाही. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नामध्ये और राहणार आहे. सिंगल एंट्री, पेटी कॅशबुक, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट आणि रेक्टिफिकेशन ऑफ एरर. या 4 पैकी 2 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम येणार. यापैकी आपला कोणताही झालेला नाही. आपण त्याच्यावरचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेणार आहोत, काळजी करायची नाही. त्यानंतर आपल्याला कंपल्सरी प्रॉब्लेम आहे डिप्रिशिएशन, त्याला और नाही. आणि फायनल अकाउंट, त्यालाही और नाही. तोच 12वीला तशाच पद्धतीनं परत आहे. त्यामुळे त्याच्यावरची रिव्हिजन आपण चांगल्या पद्धतीने घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत सिंपल कॅशबुकचा पुढचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. मी पहिल्यांदा प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचा जो भाग आहे वरचा, तो प्रामुख्यानं या ठिकाणी वाचतोय. काय करायचं आपल्याला? एंटर दी फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन सिंपल कॅशबुक ऑफ M/S, म्हणजे वाचायचं कसं ते? मेसर्स सौरभ ट्रेडर्स. याचा अर्थ असा आहे की सिंपल कॅशबुक तुम्ही तयार करा. मेसर्स सौरभ ट्रेडर्स या व्यक्तीचं किंवा या व्यापाऱ्याचं तुम्ही सिंपल कॅशबुक तयार करा. खाली तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. ट्रान्झॅक्शन नीट पाहून घ्या. ट्रान्झॅक्शन अशा पद्धतीने दिलेले आहेत. पहिला ट्रान्झॅक्शन आहे, हे सगळे ट्रान्झॅक्शन जुलै 2019 मधले आहेत. कधीचे आहेत? जुलै 2019. याची नोंद आपल्याला फक्त सिंपल कॅशबुकमध्ये करायची. सिंपल कॅशबुकचा फॉर्मॅट आपण मागच्याच तासाला पाहिलेला आहे. त्यामध्ये आहे डेबिट साईडला कॉलम आहेत किती? 5. क्रेडिट साईडला कॉलम आहेत 5 कॉलम कोणते? दोन्हीकडे सेम कॉलम आहे. पहिला डेट, दोन्ही साईडला डेट पहिला. त्या डेबिट साईडचा दुसरा कॉलम आहे रिसिप्ट, म्हणजे उत्पन्न मिळाले त्याची नोंद. तिसरा आहे रिसिप्ट नंबर, त्याचा कॉलम LF पेक्षा थोडा मोठा करायचा. चौथा कॉलम आहे LF, तो आपल्याला फक्त LF शब्द लिहिता येईल एवढा मोठा करायचा. आणि अमाऊंट रुपीज हा कॉलम, अमाऊंट आपल्याला हजारात आणि लाखात लिहिता येईल एवढा मोठा करायचा. हे सगळे कॉलम करण्यापूर्वी पानाचे समान 2 भाग करायचे. समान 2 भाग असे करायचे की त्या ठिकाणी समास पकडून पानाचे समान 2 भाग करायचे. मोठी फुलस्केप वही पाहिजे. पानाचे 2 समान भाग जिथं होतील तिथं एक रेष मारून घ्यायची. तिथून तुमची डावी बाजू, रेष मारल्यानंतर ज्या डाव्या हाताची बाजू होईल ती डेबिट साईड, उजव्या हाताची जी बाजू तयार होईल त्याला म्हणायचं क्रेडिट साईड. या डाव्या बाजूला जे काही लिहिलं जातं ती आहे रिसिप्ट साईड, म्हणजे उत्पन्नाची बाजू. उजवी जी बाजू आहे तुमची ती आहे पेमेंट, म्हणजे खर्चाची बाजू. डावी बाजू उत्पन्नाची, उजवी बाजू खर्चाची. या पद्धतीनं चालायचं. उत्पन्न मिळालं तर डाव्या बाजूला नोंद करायची, खर्च जर झाला तर उजव्या बाजूला नोंद करायची. उजव्या बाजूला नोंद ही पेमेंटमध्ये होईल, डाव्या बाजूला नोंद ही रिसिप्टमध्ये होईल. रिसिप्ट म्हणजे उत्पन्न आणि पेमेंट म्हणजे खर्च. मग आता या ठिकाणी हे जे ट्रान्झॅक्शन आहेत आपण
ते पाहू क्रमानं कशी त्यांची नोंद होणार आहे. तर पहिलं ट्रान्झॅक्शन आहे. पहिलं ट्रान्झॅक्शन 1 तारखेचा 1 जुलै 2019. काय सांगतो पहिलं ट्रान्झॅक्शन? स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000. या वाक्याचा अर्थ असा होतो, स्टार्टेड म्हणजे सुरू करणे, बिझनेस म्हणजे व्यवसाय, विथ कॅश रोख रक्कम आणून व्यवसाय सुरू केला. रोख रक्कम आणून व्यवसाय सुरू केला. रोख रक्कम आणली किती? 1,00,000 रुपये. रोख रक्कम आणली किती? 1,00,000 रुपये. पैसा आला का पैसा गेला? याचं उत्तर तुम्ही शोधायचं. याचं उत्तर असं होईल, शोधताना पैसा आलेला आहे, व्यवसाय सुरू करण्यासाठी 1,00,000 रुपये आणले म्हणजे पैसा आला. मग त्याची नोंद होताना कुठं होणार? रिसिप्टला, म्हणजे डाव्या बाजूला. रिसिप्टला म्हणजे तुमच्या हाताच्या डाव्या बाजूला. ती अशा पद्धतीने होईल. पाहिजे दिसतंय तुम्हाला? 1 तारीख. व्यवसायासाठी पैसा जो आणला जातो, तो व्यवसायासाठी पैसा जो आणला जातो त्याची नोंद होते त्या ठिकाणी कॅपिटल म्हणून. व्यवसायासाठी जो पैसा आणाल त्याची नोंद होती टू कॅपिटल. आणि सुरुवातीला नेहमी रिसिप्ट साईडला कोणतंही अकाउंट लिहिण्यापूर्वी टू हा शब्द प्रयोगाचा वापर केला जातो. तो टू लिहिला जातो पहिला. आणि त्यानंतर व्यवसायातून कॅश व्यवसायासाठी आणली, ती कॅश भांडवल म्हणून आणली म्हणून टू कॅपिटल अकाउंट. रक्कम त्या ठिकाणी रक्कम जी आहे ती त्या ठिकाणी अमाऊंटमध्ये लिहिलेली आहे 1,00,000 रुपये. दिसतंय तुम्हाला? मी बोर्ड ठेवलंय. आणि याचं ट्रान्झॅक्शन जो झालाय त्याचं आपल्याला नॅरेशन इन ब्रीफ म्हणजे शॉर्टमध्ये लिहावं लागेल. मग नॅरेशन लिहिण्यापूर्वी एक शब्द वापरला जातो. तो शब्द आहे बिंग. BEING. या शब्दानं नॅरेशनची सुरुवात होती. आणि त्यानंतर ट्रान्झॅक्शन जो आहे तो शॉर्टमध्ये लिहिला जातो. मग काय म्हणतील? शॉर्टमध्ये कसा लिहिला जाईल? बिंग बिझनेस स्टार्टेड फॉर कॅश. बिंग बिझनेस स्टार्टेड फॉर कॅश. ज्याला नॅरेशन लिहिता येत नाही त्यासाठी मी सोपा पर्याय पण सांगितलेला आहे. तो पर्याय असा आहे की ट्रान्झॅक्शन पहा काय आहे पहिला, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. मग हे काय करायचं? त्याच्यापूर्वी BEING हा शब्द लावायचा आणि ते वाक्य पुन्हा तसंच लिहायचं. मग काय होईल वाक्य? बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. संपलं नॅरेशन. इतकं सोपं आहे. हे झालं पहिलं वाक्य. दुसरं ट्रान्झॅक्शन पहा त्या ठिकाणी काय आहे. पहा दिसतोय दुसरा ट्रान्झॅक्शन. दुसरा ट्रान्झॅक्शन म्हणजे तारीख आहे 3 तारखेला काय सांगतंय? डिपॉझिटेड कॅश इंटू बँक. डिपॉझिटेड कॅश इंटू बँक. याचा अर्थ असा होतो, डिपॉझिटेड म्हणजे भरले. पुढं भरले, डिपॉझिटेड जमा केले, भरले कॅश रोख रक्कम, इंटू बँक बँकेत भरले. पुढं भरले बँकेत. किती रुपये भरले? 80,000. पैसा आला का पैसा गेला? पैसा गेलाय. कुठं गेला? बँकेत गेला. मग त्याची नोंद होणार. पैसा गेला म्हटल्यावर पेमेंट साईडला म्हणजे उजव्या हाताच्या बाजूला. मग ती कशी होणार? उजव्या हाताच्या बाजूला लिहिताना त्या ठिकाणी लिहिताना आपण लिहिणार आहोत 3 तारीख डेटमध्ये. आणि पेमेंटमध्ये लिहिताना बाय शब्दानं सुरुवात होईल. बाय. आणि काय होईल? पैसा कुठे गेलाय? बँकेत. म्हणून बाय बँक अकाउंट. 80,000 अमाऊंट कॉलममध्ये. नॅरेशन कसं लिहिणार? सोप्यात सोपं नॅरेशन लिहिणार. शब्दाची सुरुवात होते भिन्न नॅरेशन लिहिण्यापूर्वी. मग तो पहा तिथं शब्द आहे, शब्दही दिलेला आहे बिन. आणि काय होणार पुढं? बिंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक.
संपलं नॅरेशन. रेश मारणार तेवढ्यापुरतीच मारणार, पेमेंटमध्ये फक्त एक रेश सिंगल मारणार. बघा कुठे रेश एवढी दिसते तुम्हाला निळ्या रेषेमध्ये, फक्त पेमेंट कॉलमला रेष आहे तेवढी मारून येणार. हे परत परत रेषेचं सांगणार नाही, मी ट्रान्झॅक्शन सांगणार आहे. पुढचा ट्रान्झॅक्शन जो आहे तारीख आहे किती 5 तारखेला काय सांगतंय, परचेस स्टेशनरी फॉर कॅश. परचेस स्टेशनरी फॉर कॅश किती हजाराची स्टेशनरी आहे 2000ची. काय केलंय, परचेस म्हणजे खरेदी करणं, स्टेशनरीचा अर्थ तुमच्या कंपासमध्ये असणारी पेन्सिल, पट्टी, कंपासीमधलं साहित्य, कार्बन, खोडरबर, रिफिल, शॉर्पनर या सर्वांचा समावेश स्टेशनरीमध्ये होतो. आणि अशी स्टेशनरी खरेदी केली, परचेस म्हणजे खरेदी करणे. पण कशा पद्धतीने खरेदी केली, फॉर कॅश, रोखीनं खरेदी केली. कितीची 2000ची. पैसा आला का पैसा गेला एवढाच विचार आपण करायचा. पैसा गेलेला आहे, किती रुपये गेलेला आहे 2000 रुपये रक्कम गेलेली आहे. कशासाठी गेलेली आहे, स्टेशनरीसाठी गेलेली आहे. मग त्या ठिकाणी त्याची नोंद होणार पेमेंट साईडला 5 तारखेला. काय होणार नीट पहा, 5 तारीख दिसते तिथं, डेटमध्ये आहे 5, बाय स्टेशनरी अकाउंट. क्रेडिट साईडला लिहिताना नेहमी बाय अद्याक्षर वापरलं जातं, आणि हा पैसा गेलाय कशासाठी, स्टेशनरीसाठी, म्हणून बाय स्टेशनरी अकाउंट. रक्कम अमाऊंटमध्ये 2000. काय म्हणतील, व्ही नंबर म्हणजे व्हाउचर नंबरमध्ये काहीच नाही, LF मध्ये काहीच नाही, फक्त अमाऊंटमध्ये 2000. नॅरेशन कसं लिहिणार, बिंग स्टेशनरी परचेस्ड. दिसतंय तुम्हाला, बिंग स्टेशनरी परचेस्ड. झालं, पैसा आला का गेला एवढाच विचार करायचा. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे, तारीख आहे 7. कॅश परचेसेस ₹15,000. कॅश परचेसेस ₹15,000. 15,000ची रोखीची खरेदी. रोखीची खरेदी. खरेदी करायला पैसा येतो का पैसा जातो, पैसा जातो. याची नोंद कुठे होणार, पेमेंट साईडला. खर्च झाला म्हणून पेमेंट साईडला. पेमेंट साईड म्हणजे कोणती, क्रेडिट साईड. मग क्रेडिट साईडला 7 तारीख लिहिणार आपण. पहा आता 7 तारीख आली आपली, 7 तारीख. काय करणार आहोत तिथं, बाय परचेस अकाउंट. किती रक्कम 15,000ची आहे आपल्याला दिसली तीच. नॅरेशन काय लिहिणार, बिंग गुड्स परचेस्ड फॉर कॅश. व्हाउचर नंबर LF मध्ये काहीच नाही, ब्लँक. समजलं का, परचेससाठी पैसा गेला म्हणून आपण त्याची नोंद पेमेंट साईडला केली, बाय परचेस 15,000. पुढचं ट्रान्झॅक्शन जो आहे, पुढचं ट्रान्झॅक्शन आहे 8 तारखेचा. 8 तारखेला काय सांगतंय नीट पहा, सोल्ड गुड्स फॉर कॅश. सोल्ड गुड्स फॉर कॅश. वाक्याचा अर्थ आधी समजून घ्या. सोल्ड म्हणजे विकणे, गुड्स म्हणजे वस्तू, फॉर कॅश म्हणजे रोखीनं. किती हजाराच्या, 20,000 रुपयाच्या वस्तू रोखीनं विकल्या ॲट 8% ट्रेड डिस्काउंट. 8% व्यापारी सूट देऊन विकल्या. किती टक्के व्यापारी सूट दिली, 8% व्यापारी सूट देऊन विकल्या. वस्तू आहेत कितीच्या नीट पहा. 20,000 रुपयाच्या वस्तू त्या ठिकाणी विकलेल्या आहेत. किती हजाराच्या वस्तू विकल्या, 20,000 रुपयाच्या. आणि सूट देताना दिली किती, 8%. मग त्या ठिकाणी आपल्याला त्या 20,000वर 8% काढावा लागेल. सरळ सरळ मी काढून दाखवतो कशी काढायची. 20,000ची रक्कम आहे, 20,000 जी रक्कम आहे त्याच्यावर 8% काढताना कॅल्क्युलेशन कसं करायचं मी इथं रफ पेजवर तुम्हाला दाखवतो. हे 20,000 रक्कम आहे.
या 20,000वर 8%, 8% म्हणजे 100त 8, बरोबर. हा 1 0, हा 1 0 गेला, याचा 1 0 1 0 गेला, राहिले किती वर 200 गुणिले 8, 200 गुणिले 8 किती रक्कम येईल? 8 दुने 16, 2 0 म्हणजे किती रक्कम येईल? 1600. मग ही 1600 रक्कम आली कशाची? ट्रेड डिस्काउंटची. 20,000तून 1600 वजा करा. ते जे 20,000 जे आहेत त्या 20,000तून आपण इथं 1600 वजा करतोय, येईल 18,400 रक्कम. तुम्ही करून पहा. ही 18,400 रक्कम या ठिकाणी मांडायली. आणि या ठिकाणी काय केलंय तर सोल्ड गुड्स फॉर कॅश, रोखीनं विकलंय, रोखीच्याच व्यवहारांची नोंद होईल, उधारीच्या व्यवहाराची नोंद होणार नाही. मग या ठिकाणी रोखीनं विकलंय त्याची नोंद होणार, पैसा येणार आहे, वस्तू विकून 20,000च्या वस्तू विकणार, पण 8% डिस्काउंट वजा जाऊन मग रक्कम येणार आहे 18,400 रक्कम शिल्लक राहील, 1600 वजा जातं. मग ती लिहिणार आपण इकडं 8 तारखेला टू सेल्स. फक्त रक्कम इथं थोडीशी खालीवर झालेली आहे, सेल्सच्या पुढं इथं रक्कम यायला पाहिजे ना 18,400. थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, समजून घ्या. पहा या ठिकाणी 8 तारखेच्या नंतरचा पुढचा ट्रान्झॅक्शन आहे 10 तारखेचा. 10 तारखेला काय सांगताय नीट पहा. पेड इन्शुरन्स प्रीमियम, पेड इन्शुरन्स प्रीमियम, इन्शुरन्सची रक्कम भरली किती? 5,000. वाक्याचा अर्थ समजून घ्या. पेड इन्शुरन्स प्रीमियम, पेड म्हणजे दिला, इन्शुरन्स म्हणजे विमा, प्रीमियम म्हणजे हप्ता. किती रुपये राखा? हा विम्याचा हप्ता दिला 5,000 रुपये. पैसा आला का पैसा गेला? गेला. गेला म्हणजे खर्च, खर्च म्हणजे पेमेंट, पेमेंट म्हणजे क्रेडिट साईडला. तारीख 10 तारखेला या ठिकाणी आपण त्याची नोंद करणार आहोत. काय होईल नोंद? बाय इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट 5,000 झाली नोंद. व्हाउचर नंबरमध्ये आणि इलेफमध्ये काहीच नाही. नॅरेशन काय लिहिणार? बिंग इन्शुरन्स प्रीमियम पेड. नॅरेशन संपलं, त्या ठिकाणी आपण एक रेश पेमेंटमध्ये फक्त मारून घेणार. पुढचं ट्रान्झॅक्शन पहा. 10 नंतरचं ट्रान्झॅक्शन आहे 12 तारखेचा. 12 तारखेला काय सांगतोय? पेड कॅश टू दीक्षित 10,000. पेडचा अर्थ म्हणतोय दिले किंवा देणे, कॅश रोख, टू म्हणजे ला, दीक्षितला किती? 10,000. दीक्षितला 10,000 रुपये रोख दिले. पैसा आला का गेला? दीक्षितला दिले म्हणजे पैसा गेला. कोणाकडे गेला पैसा? दीक्षितकडे गेला. म्हणून याची नोंद करणार आहोत आपण पेमेंट साईडला. पेमेंट साईडला म्हणजे क्रेडिट साईड, पेमेंट म्हणजेच क्रेडिट. मग 10 तारखेला 12 तारखेला पहा बाय दीक्षित अकाउंट. का बाय दीक्षितच का? पैसा गेला कोणाला? दीक्षितला, म्हणून बाय दीक्षित अकाउंट. नॅरेशन काय लिहिणार? बिंग कॅश पेड टू दीक्षित. नॅरेशन संपलं, एक रेश मारणार पेमेंटमध्ये. कळलं? पुढचं ट्रान्झॅक्शन 12 नंतरचं आहे 15 तारखेचा. 15 तारखेचं ट्रान्झॅक्शन काय सांगतोय पण नीट पहा. दिसतोय आपल्याला इथं रिसिव्ड कॅश फ्रॉम सक्सेना. सक्सेनाकडून 80,000 रुपये मिळाले. पूर्ण वाक्याचा अर्थ समजून घ्या. रिसिव्ड म्हणजे मिळणे, कॅश म्हणजे रोख, फ्रॉम म्हणजे च्याकडून, सक्सेनाकडून 80,000 रुपये रोख रक्कम मिळाली. पैसा आला का पैसा गेला? पैसा आलेला आहे. पैसा आला म्हणजे त्या ठिकाणी रिसिप्ट साईडला नोंद होईल, म्हणजे डेबिट साईडला होईल. 15 तारीख कोणाकडून पैसा आला? सक्सेनाकडून, म्हणून तू सक्सेना अकाउंट 80,000
ब्ल्यू पेननी खोडून लिहिले मी 80,000 खाली. काय म्हणते 80 का खोडले, तर ते रेषेच्या वरती होते, खाली घेतले फक्त. प्रिंटिंग थोडीशी मिस्टेक झाली होती. नॅरेशन काय होणार, बिंग कॅश रिसिव्ड फ्रॉम सक्सेना. ट्रान्झॅक्शन झाला, रेष मारून घ्यायची. पुढचं ट्रान्झॅक्शन 15 नंतरचं आहे, 17 तारखेचा. 17 तारखेला पहा काय होत आहे, रिसिव्ड कमिशन ₹2000. कमिशन मिळालं 2,000 रुपये. रिसिव्ड म्हणजे मिळणे, कमिशन म्हणजे दलाली. आणि किती रक्कम दलाली मिळाली, 2,000ची रक्कम दलाली मिळाली. पैसा आला का पैसा गेला, पैसा आलेला आहे. पैसा आला म्हणून याची नोंद होणार रिसिप्ट साईडला. रिसिप्ट म्हणजे डेबिट साईड डावी बाजू. तारीख आहे 17, नोंद करणार आहोत 17 तारखेला. टू कमिशन अकाउंट 2,000 अमाऊंटमध्ये दिसतंय, रिसिप्ट नंबरमध्ये आणि एलेफमध्ये काहीच नाही येत. नोंद काय करणार, नॅरेशन काय लिहिणार, बिंग कमिशन रिसिव्ड. झालं, रेश मारून घेणार फक्त रिसिप्टमध्ये. 17 नंतरची पुढची तारीख 18, ड्रीव फॉर डोमेस्टिक यूज. ड्रीवचा अर्थ असा घ्या, ड्रॉ म्हणजे काढणे, विथड्रीव असा अर्थ घ्यायचा. डोमेस्टिक यूज म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी पैसा काढला. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या वापरासाठी पैसा काढतो त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. वैयक्तिक वापर म्हणजे खर्च आहे, आणि असा वैयक्तिक वापर जेव्हा केला जातो तेव्हा तो खर्च म्हणजे पेमेंट साईडला म्हणजे क्रेडिट साईडला नोंद होईल. तारीख आहे 18, त्या 18 तारखेला आपण त्याची नोंद करणार आहोत. इथं दिसते 18 तारीख. बाय ड्रॉइंग्ज अकाउंट. जेव्हा वैयक्तिक वापरासाठी पैसा काढतो त्याला ड्रॉइंग्स म्हणतात. रक्कम 4,000 आहे तशी लिहून टाकली अमाऊंटमध्ये. नॅरेशन काय लिहिले त्याचं नीट पाहायला दिसतंय, बिंग ड्रॉइंग्स मेड असं लिहिलं. इथं काय म्हणतील, असं आम्हाला लिहिता येत नाही, तर ट्रान्झॅक्शन आहे तसा लिहायचा. काय होईल, फक्त बिंग शब्द पुढे लावायचा, बिंग विथड्रीव फॉर डोमेस्टिक यूज असं नॅरेशन होईल. नॅरेशन झालं, एक रेष मारून घ्यायची पेमेंटमध्ये. पुढची तारीख आहे 22, सोल्ड ओल्ड फर्निचर ₹5,000. या वाक्याचा अर्थ होतो, सोल्ड म्हणजे विकणे, सोल्ड म्हणजे विकणे. ओल्ड फर्निचर जुनं फर्निचर, ओल्ड म्हणजे जुनं फर्निचर विकलंय. कितीला, 5,000ला. फर्निचर म्हणजे आपल्या घरामध्ये असणारं टेबल, खुर्ची, सोफा, दिवाण काय असते आपल्या घरच्या वस्तू, ऑफिसमध्ये असणाऱ्या वस्तू, अशा वस्तू विकल्यात. कितीला, 5,000ला. विकल्यानंतर पैसा येतो एवढं ध्यानात ठेवायचं. जेव्हा पैसा येतो तेव्हा नोंद होते रिसिप्टला. मग या ठिकाणी आपण रिसिप्टला त्याची 22 तारखेला नोंद करणार आहोत. इथं पहा, टू ओल्ड फर्निचर अकाउंट 5,000 दिसतंय. नॅरेशन लिहिणार, बिंग ओल्ड फर्निचर सोल्ड. नॅरेशन झाल्यावर एक रेष मारलेली आहे. पूर्ण झालं नॅरेशन, ट्रान्झॅक्शन संपला. पुढची तारीख 25 दिसते पहा आता. पेड सॅलरी टू राम ₹6,000. पेड म्हणजे दिली किंवा देणे, सॅलरी म्हणजे पगार, टू म्हणजे ला, कोणाला, रामला पगार दिला. किती हजार, 6,000. रामला 6,000 पगार दिला. पैसा आला का गेला म्हणजे उत्पन्न मिळालं का खर्च झाला. पेड म्हणजे खर्च. 6,000 खर्च झाला, पेमेंट साईडला त्याची नोंद करणार 25 तारखेलाच. बघा इथं 25 तारखेला त्याची आपण नोंद पण करणार आहोत. 25 तारीख 6,000ची नोंद. बिंग सॅलरी अकाउंट, बाय सॅलरी अकाउंट. बाय लिहिला जातो आणि काय झालंय, खर्च झालाय सॅलरी, पगारासाठी म्हणून सॅलरी अकाउंट. 6,000 अमाऊंट. व्हाउचरमध्ये काही नाही, इलेपमध्ये काही नाही. नॅरेशन काय लिहिणार, बिंग सॅलरी पेड टू राम. पूर्ण होईल. नॅरेशन लिहिल्यानंतर एक रेष मारलेली आहे निळ्या अक्षरात, निळ्या पेननं पहा तशी मारून घ्यायची. पूर्ण ट्रान्झॅक्शन संपला. पुढचं ट्रान्झॅक्शन, शेवटचा ट्रान्झॅक्शन 30वा, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन नाही. काय सांगतो 30 तारखेचं ट्रान्झॅक्शन, रिसिव्ड इंटरेस्ट ₹4,000. रिसिव्ड इंटरेस्ट ₹4,000. काय मिळालं, रिसिव्ड
मिळाले. इंटरेस्ट व्याज, किती रुपये रक्कम व्याज मिळाली? 4,000. पैसा आला का पैसा गेला? पैसा आला म्हणजे रिसिप्ट साइड. उत्पन्न मिळालं, डेबिट साइडला नोंद करणार. काय करणार? त्या तारखेला 30 तारखेला टू इंटरेस्ट अकाउंट 4,000. नॅरेशन लिहिणार, बिंग इंटरेस्ट रिसिव्ड 4,000. रिसिप्ट नंबरमध्ये काही नाही, एलएफमध्ये पण काही नाही. या ठिकाणी ट्रान्झॅक्शन जेवढे आहे तेवढ्यांची नोंद झाली. आता काय म्हणतील, काय करायचं? काही नाही, दोन्ही साईड समान करायच्या. कशामध्ये? अमाऊंटमध्ये समान करायच्या. डेबिट साईडची बेरीज तुम्ही करून पाहायची. डेबिट साईडची बेरीज दिसते खाली पहा, दिसते तुम्हाला 2,09,400, 1,00,000, त्यानंतर 18,400, 80,000, 2,000, 5,000, 4,000. बेरीज येते 2,09,400. क्रेडिट साईड इकडं तुम्हाला क्रेडिट साईड दिसणार आहे तुम्हाला. आत्तापर्यंतच्या रकमा आहेत, हे पहा रकमा दिसत आहेत. 80,000, 2,000, 15,000, 5,000, 10,000, 6,000, 4,000 मध्ये. यांची जर बेरीज केली तर ती 2,09,400 होत नाही, कमी पडते. कितीने कमी पडणार आहे? आता रक्कम दाखवतो मी. 87,400 कमी पडते. आणि 87,400 आल्यानंतर इकडं पण 2,09,400 होईल. मग त्या 87,400ला ना तारीख द्यावा लागेल. जुलै महिना 31चा असतो. इथं दिसतंय बा 31 तारखेला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. जेवढी रक्कम कमी पडते त्याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. 87,400. मग दोन्ही साईड बघा समोरासमोर एका चोळीला 2,09,400, 2,09,400 समान होईल. आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 31 मार्चला आलाय, तो पुढच्या महिन्यात डेबिट साईडला आणून घ्यायचा. पहा इकडे दिसतोय 1 ऑगस्ट, जुलै नंतर ऑगस्ट. 1 ऑगस्टला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 87,400. जो कॅरी डाऊन आहे तोच येणार ब्रॉड डाऊनला 87,400. अशा पद्धतीनं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवायचा. शंका असेल मला तुम्ही विचारू शकता. अशा पद्धतीनं सिंपल कॅशबुक सोडवला जातो. तुम्ही याच्यावरती प्रॅक्टिस करा. थांबू आपण इथं.